कोण आहे का हो? त्या जरा बांगड्या जरा दाखवा की. किती वेळच? 400 रुपये. 400. हो काय कमी आहे की नाही? कमी का हो, माल बघा कसला आहे तो. ठीक आहे 400 दे. अरे संजू 3 वेळा फोन केलो, पार्टी करायला माहितीये का नाही तुला? अरे पार्टी काय रोज करतोय आपण. अरे आज रक्षाबंधन आहे, बहिणीकडे चाललोय. ए असून दे, 5 दिवस रक्षाबंधन असते. तू जाम नस उद्या ते रफिक तिथे सगळी वाट बघायला. ए नाही बाबा, चल चल जागा चल. नाही, ते अरे चल पार्टीला जायचं तिथे. नाही रे बाबा, मी बहिणीकडे चाललोय अरे बाबा. जाम नस की नंतर रक्षाबंधनला तू. ए नाही बघ, आज रक्षाबंधन आहे, बहिणीला सोडून नाही बाबा. आज बहिणीला राखी बांधून घेऊनच येणार आहे मी. अरे तेव्हा बघू. आम्ही पण जाणार आहे की, ऐक तर जरा. अरे ऐक तर जरा, पार्टी करूया आपण आणि मग जाम नस की रक्षाबंधनला. अरे पार्टी करूया काय, पहिला राखी बांधून घेणार मी. राखी बांधून घेतल्यावर मग पार्टी करूया. चला तुम्ही पण सांगा येणार काय? चला. अरे मग लय वेळ होणार रे. अरे चल रे बाबा, माझी बहीण मर्दा राखी बांधणार आहे, अरे वाट आता बघत माझी असेल. सख्खी बहीण असून मी कवा जात नाही राखी बांधायला. आणि ह्यो काय अरे 5 दिवस असते की मर्दा. अरे ती काय पण राहून दे. चल बरं चल रे, लगेच जाऊन चल. चल बघूया चल. चल. अरे राखी बांधायला काय नाही रे, माझ्या एकदा बहिणीवर भांडणं झाले नाही तेव्हा मी राखी बांधायला जात नाही. वाट बघायला भाऊ आणि बहिणीचं तुला नातं काय माहिती आहे मर्दा? चल. अरे काय बहिणीच असते मर्दा. माझी बहीण तर अशी भांडल्या सांगतो माझ्याबद्दल. माहित नाही हे, मला ते रक्षाबंधन आवडत नाही. राहून दे. चला माहितीये काय? या आलं बघा रे घर. या रे या. काय हो, कुठून आलाय बघितलं. ते या रे. हा की. अगं ताई, ये की का बाहेर? कोण आलास? दादा दादा तू आलास? कधी आलास? तुझे 2 मित्र आहेत का? हो. ठीक आहे दादा, तुझ्या आवडीचं छान वर्क आहे. बस दादा. अरे संजू, आवर की मर्दा, पार्टीला वेळ होते आणि तो रफिक बी वाट बघत बसलाय. अरे सांग की राकेश मर्दा, तू तर काय तर. संजू चलो, मला पण इथे थांबवणं झाले. चल. अरे राखी, अरे 5 मिनिटाचं काम आहे. बस. अरे नको रे बाबा, चल देवा चल. बस बस. आम्ही जाऊ काय दोघं, तू राखी बांधून घे की. बस रे. अरे राखी बांधल्याशिवाय मी येत नाही. बस. कशाला दादा आणलास? छान आहे. ए संजू उठ, मला वेळ झाला, जाणार आहे मी. अरे शान्या, बहीण. मला राखी बिकी काय बांधायची नाही रे. मी बहीण बिहीण काय मानत नाही रे. मानत अरे नाही. शाळा मला राखी रक्षाबंधन आवडत नाही. नुसतं राखी बांधून घे. नाही रे बाबा, मला रक्षाबंधन आवडत नाही. केलं येणार नाही तू. अरे काय चला चला. नाही नाही नाही, मला जायचं. चला. काय झालं काय तुला? नाही नाही. काय झालं रडाला? अगं तू तसाच आहे. थांब, त्याला घेऊन येतो. हा तू माझ्या वाटलेल्या 2 खोल्या जास्त घेतलीस का नाही? तू आयोगाने सांगितलेस नाही, तू इथनं पुढे तू माझी बहीण आहेस बघ. इथनं पुढे तुझा माझा संबंध संपला. अरे राकेश असं का म्हणतो? तुला जमत नाही ना, विषय थोडं संपला बघ. ऐकून तुझा तर माझा घे. संबंध तुटला. आजपासून मी तुझा भाऊ नाही, लक्षात ठेव. मी अरे अरे जरा ऐकून तरी घे राकेश, अरे ऐकून तरी घे. अरे राकेश, काय झालं रे तुला? ए चला रे, वेळ आला. चला पाटील जायचं. चल अरे शान्या. चला चला चला.
तुला पार्टीलाच जायचंय ना व? म्हणून तू असं करायला तू. अरे चला की आता चल की बाबा, आता आधी डोसकी फिरले आणि काय डोसकी फिरवलं. चल चला बाबा चल पाटील चल. हे एक मिनिट थांब. तुमच्या गाडी आहे ना आहे की? माझी किल्ली राहिले वरती. एक मिनिट किल्ली घेतो आणि 1 मिनिट झालो. चला ताई, माझी किल्ली राहिली होती का ताई? माझं चुकलं का, मला माफ कर. मी सकाळपासून तुझ्या राखी बांधून घेतलो नाही आणि माझे मित्र तुझ्या राखी बांधून घेतले. मला माफ कर का ताई? मला माफ कर का ताई? मला माहित होतं तू एक ना एक दिवस येणार माझ्याकडे. ते मी रोज पांडुरंगाजवळ प्रार्थना करायची, माझा भाऊ आज येईल उद्या येईल. तर पांडुरंगाने शेवटी आपल्याला बहीण भावाची गाठ पडून दिली. आणि हे मी जा- चुकलो माफ. मला बहिणीचं प्रेमानं आदर कळालं. गप्प बाय, रडू नकोस, रडू नकोस. गप्पच राकेश, गप्प बाय, रडू नको. आलास ना तू आलास ना. शेवटी आई वडिलाची कुठेतरी पुण्य आहे. शेवटी आपण एकत्र झालो ना. अरे भांडली तर नाती कुठं तुटतात का बाळा? नाती कधीच तुटत नाहीत. अरे मोठी बहीण आहे मी तुझी बाळा, आईप्रमाणे. तू मागावी अशी मी कधीच अपेक्षा केली नाही. रात्र दिवस देवाकडे मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो, तू यावं म्हणून ना. मला माहिती होतं माझ्या आवडीची चावर की तू माझ्याच केलतेस. गप्प राकेश, रडू नकोस. ताई, मला पण बांधक पहिला राखी. चल मानते राखी तुला. ह्या व्हिडिओमधनं म्हणजे हे कथेमधून मला एवढंच सांगायचं आहे की बहिणी भावंडाचं नातं कधीच तुटत नाही. आणि एकाच्या पोटी आपण जन्म घेतलेला असतो. आणि किती जरी भांडणं झाली तर रक्षाबंधन दिवशी भावानं बहिणीकडे जावं, भाऊ येत नसेल बहीण भावाकडे जावं. खरं रक्षाबंधन इतर टाइमला भावाची आठवण येत नाही किंवा बहिणीची आठवण येत नाही. खरं रक्षाबंधन दिवशी खरंच एवढी आठवण येते ना, ते शब्दात सांगता येत नाही, ते वर्णन करता येत नाही. आणि ना किती बी भांडलेलं असू दे आपण, खरं त्या दिवशी तर सगळ्या माझ्या भावांना सांगावंच वाटते. फुल नाही फुलाची पाकळी घ्या, बहिणीला काही नको असतं. फक्त एक आई वडिलाच्या माघारी बहिणीभावाचा आधार असतो. आणि प्रत्येक जणी बहीण भावाकडे आपण जावं. जरी बहीण जात नसली तरी भावानं जावं, भाऊ जात नसला तर बहिणीनं जावं. ह्या कथेमधनं मी एवढंच सांगते तुम्हाला. मला तर भाऊ नाही आहे, खरं आज मला असं वाटतं हे मला 3 भाऊ मिळाले. खरंच पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होते मी. आणि खरंच मला इतका अभिमान वाटला आज. आमचे संजू दादा खूप मोठे ऍक्टर आहेत बरं का. आमच्या बंधन हा धागा नसून अतूट प्रेमाचं बहीण भावाचं बंधन आहे. खरं आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, खरंच मला भाऊ नाही, आम्ही 5 जणी बहिणी. आज खूप मोठे आमचे संजू दादा ऍक्टर आहेत. माझं भाग्य थोर म्हणायचं की मला खूप मोठे भाऊ मिळाले. आमचे राकेश दादा, ते किरण भैया आणि आमचे दिनकर दादा. खरंच मला 4 भाऊ मिळाले. कुठेतरी माझे पुण्य आहे. निदान मला ह्या व्हिडिओमधनं तरी मला भाऊ मिळाले. आणि खरंच आमचा जोपर्यंत